सरकारने आपल्याला सहकार्य केले आहे, आता आपणही सरकारला सहकार्य केले पाहिजे असे सांगत आपल्या गाड्या ठरवून दिलेल्या जागेवर लावा, तेथेच जेवण करा, लोकांना त्रास होईल असे वागू नका, शिस्तीत आंदोलन करा, समाजाचे नाव खाली जाऊ देऊ नका, असे आवाहन मराठा मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी उपोषण करताना केले. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत झगडणारच. मराठा आरक्षणाच्या लढ्यात गोळ्या घातल्या तरी विजयाशिवाय मागे हटणार नाही. डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून कोणीही हलणार नाही, असा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर उत्तर दिलं आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यावर चर्चेतून मार्ग निघू शकतो, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटील यांच्याशी सरकार चर्चा करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. फडणवीस म्हणाले की जरांगे पाटील यांच्या मागण्यावर मंत्रिमंडळाची उपसमिती विचार करत आहे. न्यायालयाने शिंदे समितीला मुदतवाढ देण्याचा निर्णय उपसमितीने घेतला. एक एक प्रश्न आम्ही सोडवत आहोत. जरांगे पाटील यांच्याशी विविध पातळ्यावर चर्चा केली जाऊ शकते. तोडगा काढण्याचीच सरकारची भूमिका आहे. नुसती आश्वासने देण्यापेक्षा कायदेशीर मार्ग काढण्यावर आमचा भर आहे. मी, एकनाथ शिंदे व अजित पवार आम्ही तिघेही त्या दृष्टीने विचार करत आहोत.